पुन्हा एकदा थोडासा जोरकस मारा करण्याचा प्रयत्न आहे. लेट्स सी द अंपायर डिसिजन. विचार करतायत अंपायर आणि त्यानंतर डिसिजन देत आहेत. एक वेगळी अंपायरिंग नक्कीच बघायला मिळते अशोक राऊत आणि एकूणच संजय प्रल्हाद यांच्या बाबतीत. स्लो डिलिव्हरी आहे, मोठा फटका आहे, मात्र तो रीच होणार का? येस होणार. 6 धावा. व्हॉट अ शॉट बाय प्रशांत. आणि या षटकांना संघाची धावसंख्या पुढे सरकेल, ती जाऊन पोहोचली 24 वर. अप्रतिम फटकेबाजी. पहिले षटक संपलं होतं, धावसंख्या 8 होती, सरासरी 8 होती. 2 षटकानंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 24, सरासरी 12 वर जाऊन पोहोचते. प्रशांतच्या बॅट मधून आलाय षटकार, त्यामुळे निश्चितच पेनकरपाडा संघ आता या सामन्यामध्ये वेगानं येताना दिसतोय. वेल प्लेड. येस, मैदानाच्या आतमध्ये पाणी जाणार, कारण लक्षात घ्या 2-2 षटकांच्या इंटरव्हल्सवर हा ड्रिंक्स ब्रेक होणं गरजेचं आहे. मात्र जास्त वेळ वाया जाणार नाही या गोष्टीकडे देखील लक्ष घाला. भारत इथे जर बघितलं तर 12च्या सरासरीने संघ पुढे सरकतोय आणि कदाचित पेनकरपाडा संघानं मागचा सामना पाहिला असेल, त्यांना पूर्ण कल्पना आहे पहिली फलंदाजी करताना आपल्याला 55 किंवा 60च्या पलीकडे जाणं गरजेचंच आहे आणि ती काळाची गरज होऊन बसलेली आहे. हे मैदान जर बघितलं तर फलंदाज धाजीर्ण आहे, इथे निश्चितच उभं राहिलं विकेटवर तर धावा होत आहेत. गरज तीच आहे आणि त्या दृष्टीने आता प्रयाण केलंय. काय म्हणशील? नक्कीच, कारण पेनकरपाडा मास्टर्स म्हटलं तर पूर्वीचा पेनकरपाडा संघ संकेत पाटील आणि आत्ताचा पेनकरपाडा संघ यामध्ये बराचसा फरक आहे. कारण पूर्वीचं मास्टर्स राहिलं नाही आहे, आत्ताचं मात्र मास्टर्स मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. आणि नो डाऊट आपण प्रशांत वर्तक यांना मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. त्यानंतर मनोज पाटील तो खेळाडू 40चा खेळाडू तुम्हाला 40मध्ये इन झाला आहे, त्या कारणाचा ती एक बॅटिंग ऑर्डर त्यांची वाढली गेलेली आहे. त्यामुळे पेनकरपाडा संघाविषयी आणखीन जर माहिती द्यायची गेली तर या पेनकरपाडा संघानं संकेत पाटील या वर्षामध्ये बरेचसे असे संघ आहेत जे टॉप लेवलचे संघ आहेत, त्या टॉप लेवलच्या संघांना याच पेनकरपाडा संघानं धक्का दिला आहे. त्यामुळे नक्कीच काही घडू शकेल मैदानाच्या आतमध्ये, कारण सध्या तरी पेनकरपाड्याचं नशीब खूप मी म्हणेल बळवंत आहे. नशीब असतं मित्रांनो, लक्षात घ्या. मात्र ते कधी आणि कुठल्या वेळी या गोष्टीला महत्त्व आहे. लक्षात घ्या, आज ते असेल का किंवा असणार नाही या गोष्टी आपण इथून अंदाज वर्तवू शकणार नाही आहे. मात्र आतापर्यंत जी परिस्थिती दिसते आहे नेतृत्व आहे. 24 धावा त्यांनी जमवलेत. चांगली पार्टनरशिप देखील सुरू आहे, कारण पहिला फलंदाज बाद झाला होता, धावसंख्या 4 होती आणि आतापर्यंत 20 धावांची पार्टनरशिप सुरू आहे. त्यामुळे निश्चितच प्रशांत वर्तक आणि शशिकांत वर्तक हे निश्चितच चांगल्या पद्धतीने पुढे सरकत आहेत. गोलंदाजी मार्कर कोण? एस केतन, नाव द्या प्लीज. कुंदन, थँक्यू. कुंदन येत आहेत गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिकरित्या पहिलं आणि संघासाठीचं 30ं षटक हाताळतील. 5 षटकांचा आज सामना आहे. चला, जास्त वेळ वाया जाणार नाही या गोष्टीकडे लक्ष घाला. क्षेत्ररक्षकांना विनंती करतोय की प्लीज लवकर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही क्षेत्ररक्षण सजवा. कुंदन गोलंदाजी मार्कवर खेळण्यासाठी सज्ज आहेत. शशिकांत वर्तक एवढा हलक्या हाताने चेंडूला प्लेस केलाय. गुड क्रिकेट बाय शशिकांत वर्तक. याला म्हणतात एक्सपिरियन्स, त्याला पूर्ण कल्पना आहे. प्रशांत वर्तक आता फ्लो मध्ये आलेले आहेत, त्यामुळे या बॅटरला जास्तीत जास्त संधी मिळाली पाहिजे. प्रशांत वर्तक यांच्याकडे तुम्ही जर व्यवस्थित बघितलं, जवळजवळ 6 फूट हाईट आहे आणि जबरदस्त बलदंड शरीरयष्टी आहे त्यांची. इझी फटके ते खेळतात. एक झेल त्यांचा सुटलाय, मात्र त्या झेल सुटल्यानंतर त्यांची कामगिरी आता बहरत चालली आहे. त्यामुळे प्रशांतला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं ही काळाची गरज होती. हे शशिकांत वर्तक यांनी व्यवस्थित पाहणी केलंय, ते निहाळलंय त्या गोष्टीला आणि लगेच स्ट्राईक रोटेट केलाय. गुड क्रिकेट बाय पेनकरपाडा मास्टर्स. धावसंख्या 25. यावेळा कुंदन अजूनपर्यंत क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसत आहेत. शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी, हा उडवलाय, हा आलाय दमदार षटकार. व्हॉट अ बॅटिंग बाय प्रशांत वर्तक. धाव संख्या 31 वर जाऊन पोहोचलाय. व्हॉट अ बॅटिंग. क्लीन स्ट्राईक पाहायला मिळते
आणि ती काळाची गरज आहे. आणि निश्चितच मी प्रशांतचं या गोष्टीसाठी कौतुक करीन की चेंडू व्यवस्थितरित्या ते पाहतायत की येस चेंडू आखूड टप्प्याचा आहे, बॅकफुटला गेले, आपल्या बॉडी बॅलन्स चांगला बनवलाय आणि काय टाइम केलंय. डीप स्क्वेलेग आणि डीप मिडविकेटच्या मधून हा षटकार गेलाय. व्हॉट अ बॅटिंग बाय प्रशांत वर्तक. आतापर्यंत त्यांची धाव जर बघितली तर 2 षटकार 1 चौकार. टोटल धावसंख्या आहे त्यांची ती म्हणजे 22 धावा नाबाद. अप्रतिम फटकेबाजी. पेनकरपाडा संघ जर बघितला 31 धावा या एकूणच आहेत त्या म्हणजे संघाच्या आणि 22 धावा नाबाद आहे तो म्हणजे प्रशांत. यावेळेला मात्र एज लागतंय. वॉट अ कॅच बाय द कीपर. अप्रतिम झेल आणि कुंदनना जो गडी पाहिजे होता तो गडी मिळवलाय. प्रशांत वर्तक यांना परतावं लागेल. संघाची धावसंख्या 31 असताना दुसरा धक्का बसतोय तो म्हणजे पेनकरपाडा मास्टर संघाला. तर या ठिकाणी सूचना येत आहेत. आगरी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय कमलेशजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून की उन्हाचं तापमान हे 2 दिवस खूप मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक खेळाडूंना विनंती करतोय की जीवावर बेतेपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावा जास्तीत जास्त पळून काढू नका. जर तुम्हाला थकवा जाणवला तर आपण मैदानाच्या बाहेर आलात तरी देखील चालेल. ही सर्व खेळाडूंना सूचना केली जात आहे आगरी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं. माझी एक प्रामाणिक रिक्वेस्ट असेल आगरी समाज सामाजिक संस्थेला, इतक्या स्पर्धा अजूनही बाकी आहेत. एका स्पर्धेदरम्यान तुम्ही प्लीज एक असं शिबिर आयोजित करा जेणेकरून निश्चितच प्रत्येक जे संघ येणारे असतील त्याच्यासाठी वैद्यकीय एक शिबिर आयोजित करायला हरकत नाहीये. काही तास लागतील त्या गोष्टीला, मात्र थ्रूआउट जर तिकडे जर डॉक्टर्स अवेलेबल असले तर निश्चितच सगळ्या खेळाडूंची आपण चाचपणी करू शकतो, ब्लड प्रेशर त्यांचं चेक करू शकतो. या सगळ्या गोष्टीकडे मी तुमचं लक्ष वेधतोय कारण स्पर्धा भरपूर आहेत. मात्र ही जी काही हॉट अँड ह्युमिड क्लायमेट आहे ते नेहमीच राहणार आहे पुढच्या 2 महिन्यापर्यंत. यावेळेला चांगला चेंडू तितका स्टायलिश पद्धतीने चेंडूला ऑन साईडला ढकलून दिलाय. ज्ञानेश्वर डाकी भरपूर वेगाने येत आहेत, थ्रो देत आहेत. 1000 समाधान मानावं लागेल. मनोज स्वतःचं खातं खोलतोय, संघाला नेऊन ठेवतोय 32 वर. प्रशांतनं चांगली कामगिरी केली, 22 धावा केल्या आपल्या संघासाठी आणि निश्चितच एका वेगळ्या वळणावर या सामन्याला आणून ठेवलंय. त्यामुळे निश्चितच ज्या मनोजचं नाव आम्ही घेत होतो तो मनोज आता नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. बघायचं आहे शशिकांत वर्तक यावेळेला काय करतील. कुंदन टू शशिकांत असा सामना पाहायला मिळतोय. फुलपीच डिलिव्हरी आहे, जागवणी सेट करण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर वळतोय. कट झालाय चेंडू सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवर. या गोष्टी आपल्याला नेहमीच पाहायला मिळतील. जर ॲज अ बॉलर तुमच्याकडे चेंडू कट करण्याची जर कला असेल तर निश्चितच तुम्ही या प्रकारच्या खेळपट्टीवर तग धरून राहू शकता. एवढा मिस टाइम स्ट्रोक आहे, जास्त वेळ हवेत असेल. गणेश बनेरे येत आहेत, कोणतीही चूक होणार नाहीये. शशिकांत वर्तक यांना परतावं लागतंय. आणखीन एक धक्का बसतोय तो म्हणजे पेनकरपाडा मास्टर संघाला. 3 गडी बाद धाव संख्या झाली ती म्हणजे 32. नवीन फलंदाज मैदानात गणेश उतरताना दिसतील. शशिकांत वर्तक बाद होत आहेत, जास्त काही करू शकले नाही. मात्र चांगली साथ दिली त्यांनी प्रशांत वर्तक यांना आणि चांगली पार्टनरशिप केली. त्यामुळे निश्चितच त्यांचं देखील मी कौतुक करीन. मात्र आता दोन्ही फलंदाज बघितले तर नवीन आहेत. एका बाजूला मनोज, दुसऱ्या बाजूला गणेश. चला जे 4 संघ खेळून झालेले आहेत त्यांना विनंती करतोय प्लीज जेवणाचा आस्वाद घ्या आणि निश्चितच पुढील सामन्यासाठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. कुंदनचं या षटकात तब्बल 8 धावा आलेत आणि 2 गडी त्यांनी बाद केलेत. त्यामुळे षटक बघा, पहिल्या षटकात 8 धावा, एकही गडी बाद नव्हता. दुसऱ्या षटकात आपण बघितल्यात 16 धावा ही परिस्थिती होती आणि 3 षटकानंतर धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे टोटल आहे ती म्हणजे 32. 8 धावा याही षटकात आलेत. त्यामुळे निश्चितच सरासरीच्या दृष्टीने संघ जर बघितला तर चांगल्या अवस्थेत आहे असं म्हणेन मी. जवळजवळ 11 धावा प्रति षटकामध्ये अशी सरासरी सुरू आहे. नंदू येतो गोलंदाजी मार्कवर. आणखीन एक अफलातून अष्टपैलू खेळाडू
कित्येक सामने नंदून आपल्या गोलंदाजी किंवा फलंदाजीने वाघबीळ संघाला जिंकून दिले ज्यावेळा तो यंग होता, मात्र तो अजूनही यंग आहे. मात्र आपली सेवा मास्टर संघाला देखील देतोय आणि यंग क्रिकेटला देखील देतोय. नंदू वर्सेस गणेश असं कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळेल. नंदू that's a good delivery. वेगाचा वापर तिथे अतिशय चांगल्या पद्धतीने केला जातोय. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी. गणेशला विचार करावा लागेल की पेसवर स्वार व्हायचंय की पेसला अपोज कामगिरी करायची आहे. प्रयत्न करावे लागतील कारण धावसंख्या मधल्या काळात प्रशांतनं अतिशय चांगली वाढवली होती, मात्र कुठेतरी एक आळा घातलेला दिसतोय. तो ब्रेक आता निघणार का या गोष्टीकडे लक्ष घालूया. या पुढचा सामना देखील महत्वपूर्ण असेल. ओवळा वर्सेस जेम्स बॉन्ड राई मास्टर्स. यावेळा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहिलाय. बीट केलंय तिथे फलंदाजाला, बीट केलंय तिथे यष्टिरक्षकाला. ही धाव मिळणार 22 रुपयाने. थँक्यू अंपायर. अवंतर धावेची नोंद इथे होताना दिसे. संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचले. नंदू प्रयत्न करतोय की धावसंख्येला आळा घालण्यासाठी. यावेळेला हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप आहे का विचार करावा लागेल पंचांना. येस आहे. वाईटचा इशारा होतोय. आणखीन एक अवांतर धाव येत आहे. धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचले. वाघबीळच्या संघात देखील भरपूर बदल झालेले आहेत कारण आपण बघतोय या 40+ चे खेळाडू आता नव्याने आतमध्ये येत आहेत. त्यामुळे निश्चितच प्रत्येक संघ कात टाकतोय. यावेळेला हा चेंडू खाली राहिलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अपिलामध्ये उत्साह दिसून आलेला नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फॉलो थ्रू मध्ये बरोबर पंचांच्या समोर ते येत आहेत. त्यामुळे नंदूला एक वेगळा विचार करावा लागेल की त्याला फॉलो थ्रू सुधारावा लागेल कारण बऱ्याचदा राऊंड विकेट गोलंदाजी करताना पंचांच्या समोर आले तर जी ॲक्शन आहे ती पंचांना दिसू शकणार नाही आहे. पंचांनी योग्य डिसिजन दिलं इथे. फलंदाज धाव लेग बिफोर विकेट नाही आहे, मात्र एक धाव तिथे आली आहे. धावसंख्या 35. यावेळा डाऊन द ग्राउंड भरपूर वेगानं हा फटका येतोय आणि तो जाणार सीमा रेषेच्या बाहेर. अप्रतिम फटका. या आले 4 धावा. म्हणजे गणेशच्या बॅट मधून या 4 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. ती जाऊन पुढे 39 वर. या षटकात देखील धावा येताना दिसत आहेत. त्यामुळे दबाव आहे क्षेत्ररक्षकांवर, दबाव आहे गोलंदाजांवर. पुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी आहे. गुड चेंज ऑफ पेस. अप्रतिम कामगिरी. गुड कमबॅक बाय नंदू. मगाचा चेंडू वेगवान होता, त्या वेगावर स्वार झाले, पुढे आले, स्टेप आउट झाले आणि अतिशय स्टायलिश ड्राईव्ह दाखवला. मात्र या वेळेला नंदूनं आपली कलात्मकता दाखवली. त्याला पूर्ण कल्पना आहे जर वेगाने चेंडू टाकले तर वेगाने चेंडू बाहेर जातील, मात्र इथे गती परिवर्तन दाखवत आहेत. यावेळेला वर पिच केलाय चेंडू. यष्टिरक्षक बीट आहेत, क्षेत्ररक्षक सुद्धा बीट आहे. एक धाव मात्र तिथे मिळेल. लेट्स सी द अंपायर डिसिजन. 5चा इशारा होतोय. थँक्यू अंपायर. धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचले. षटक संपलेले 4, धावसंख्या 40. सरासरी अजूनही भारत 10ची आहे. त्यामुळे निश्चितच या सामन्यात देखील एक कडक कॉन्टेस्ट आपल्याला दिसेल. नक्कीच, कारण करंट रन रेट आपण पाहिला तर संकेत पाटील 10चा आहे आणि हाच रन रेट शेवटच्या षटकापर्यंत मेंटेन ठेवला तरी 50 धावा फलकावर पाहायला मिळतील पेनकरपाडा मास्टर्स संघाच्या. चांगली स्थिती पाहायला मिळेल. तत्पूर्वी पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतोय, जे संघ आहेत नवगर संघ, बालकुम संघ, कांदरपाडा संघ आणि मालजीपाडा संघ, जेवण सुरू झालेलं आहे. आगरी कट्टा त्या ठिकाणी तुम्हाला नाव दिसते मित्रांनो, मंडप आहे, तर त्या मंडपात जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानंतर इथे जे प्रेक्षक आलेले आहेत या स्पर्धेला पाहण्यासाठी त्या प्रेक्षकांसाठी देखील जेवण आहे, तर त्या प्रेक्षकांनी देखील त्या ठिकाणी जायचं आहे जेवण करण्यासाठी. आणि हा सामना संपला तर पंच अशोक राऊत आणि पंच प्रल्हाद पाटील आपण देखील लंच ब्रेक घ्यायचा आहे. शेवटचे 6 चेंडू संकेत पाटील आणि
येण्यात 6 चेंडूमध्ये 10 धावा आल्या तर नक्कीच 50च्या घरामध्ये पेनकरपाडा संघाला आपण पाहू शकून, आणि जर त्याहून अधिक धावा आल्या तर तो प्लस पॉईंट असेल पेनकरपाडा मास्टर्स या संघाचा. मात्र महत्वपूर्ण जोडी गणेश पाटील आहेत क्रीजवर, त्यानंतर मनोज पाटील, हे दोन मोठे खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चला जास्त वेळ वाया घालू नका प्लीज. ज्ञान पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय. आणखीन एक आकर्षक खेळाडू, एक अप्रतिम ऑलराऊंडर आहे तो, आणि ज्ञानची फटकेबाजी, ज्ञानची क्लासिक लेफ्ट हँड बॅटिंग कित्येक वेळा आम्ही पाहिलंय. त्यामुळे बघा वाघबीळ संघ जबरदस्त मजबूत होत चाललाय. केतन, ज्ञान, नंदू, गणेश मनेरा हे यंग क्रिकेटमध्ये अजूनही सक्रिय असलेले खेळाडू आहेत. वाईटचा इशारा येतोय, आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हरी, अवांतर धाव मिळते. संघाची धाव संख्या 41. ज्ञान पुढचा चेंडू, यावेळेला मिस टाइम स्ट्रोक काय, झेलसाठी जाणार का केतन, मात्र शेवटच्या क्षणी द्विधा मनस्थितीत होते. या घडीला त्यांनी शरीर झोकून दिलंय. 2 धावा मात्र इथे पूर्ण होतील. अगोदर झेलवर जाऊ की नको, एलिव्हेशन जास्त नव्हते, मात्र केतननं शेवटच्या क्षणी चांगलं काम केलंय. आणि येस, सन्माननीय अमित रमेश टरे यांचं आगमन होताना कदाचित दिसतंय तिथे. येस, त्यांची ग्लोस्टर मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. काय स्पर्धा दिली एकूणच टेनिस क्रिकेट विश्वाला. ART 7374 चषक मागच्या काही दिवसामध्ये आपण धुमाकूळ पाहिला याच मैदानामध्ये ART चषकाचा, आणि विजेता ठरलाय संघ तो म्हणजे कासारवडवली, हितांशलमन कासारवडवली. येस, सन्माननीय अमित रमेश टरे यांचं आगमन होते. ART 7374 चषकाचे सर्वा वन मॅन शो, आणि घोडबंदर मास्टर संघातर्फे त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि अग्रिकोळी सामाजिक स्पर्धेतर्फे देखील त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम अमित. धाव संख्या झाली ती म्हणजे 44. वेलकम मित्रा, असं नसतं व्हायचंय. ज्ञान पुन्हा एकदा सज्ज आहे, गोलंदाजी मार्कवर खेळण्यासाठी सज्ज आहे तो म्हणजे मनोज. यावेळा चेंडू खाली राहतोय, अपील मात्र नाहीये. अजूनपर्यंत मनोजच्या बॅट मधून धावा येत नाहीयेत. 3 चेंडूंना सामोरे गेलेत, फक्त 2 धावा केलेत. खरी गरज आहे इथे मनोजची पेनकरपाडा संघाला जर एक मोठी धावसंख्या बनवायची असेल तर. मात्र हे शेवटचं षटक आहे, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. मिस टाइम स्ट्रोक आहे, बॅकफुटला गेलेत, योग्य फटका म्हणता येणार नाहीयेत. 1 धाव कंप्लीट झालेत. ज्ञानेश्वर डाके भरपूर वेगाने आलेत, त्या दरम्यान मात्र इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. संघाची धाव संख्या 46 वर जाऊन पोहोचलेले आहे. 1-2 मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण समोरचा संघ बॅटिंग साठी नक्कीच तगडा आहे असं म्हणावं लागेल. कारण ज्या मगाशी जी नावं घेतली त्यामुळे निश्चितच फलंदाजी भरपूर मोठी आहे, ती म्हणजे वाघबीळ संघाची. नांटू त्यावेळेला मात्र चांगला फटका, गुड शॉट, व्हॉट अ टायमिंग बाय मनोज. 50 ओलांडले इथे, ती म्हणजे पेनकरपाडा संघाने. संघाची धाव संख्या 52. गुड शॉट. आणि हे जे काही डेकोरेशन तुम्हाला दिसतंय ते RK डेकोरेटरचा हा संपूर्ण खर्च सन्माननीय अमित रमेश टरे यांच्या वतीने झालाय. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचा निश्चितच आभार मानूया. घोडबंदर मास्टर्स यांच्यातर्फे मनापासून आभार आहेत त्यांचे. ही संपूर्ण व्यवस्था सन्माननीय अमित रमेश टरे यांच्या मार्फत या घोडबंदर मास्टर कप साठी देण्यात आलेली आहे. धन्यवाद अमित, मनापासून कौतुक आहे तुझं. क्रिकेटसाठी भरपूर काही तू करतोयस. एक क्रिकेट वेडा देखील आपण त्याला म्हणू शकतो. मी त्या स्पर्धेत उल्लेख केला होता की अगोदर फक्त घोडबंदर संघाच्या बरोबर तो खेळ पाहायला यायचा, मात्र नंतर आपल्या उद्योगामध्ये त्यांनी अतिशय जबरदस्त प्रगती केली आणि आज तो सामाजिक कार्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सक्रिय झालाय. थँक्यू व्हेरी मच अमित रमेश टरे. यावेळा पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय, आणखीन एक मोठा फटका येणार. शेवटच्या 2 चेंडूवर
2 षटकार आले, त्यामुळे मनोजने आपलं काम केलंय. धावसंख्या 58 गेले आणि 59 धावांचं एक मोठं लक्ष्य आता वाघबीळ संघासमोर उभं राहिलंय. वेल प्लेड इथे मनोज, अप्रतिम कामगिरी. 59 धावांचं लक्ष्य आणि निश्चितच येणारा काळ अप्रतिम सामन्यांचा असेल. हा सामना सोडणार आणि वाघबीळ संघ, त्यामुळे सामना नक्कीच अप्रतिम होणार. दोन्ही संघांना पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षातर्फे आम्ही मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतोय. यापुढचा सामना, चला राई आणि ओळा दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय, संघ जर उपस्थित झाले असतील तर. जेम्स बॉन्ड राई मास्टर आणि ओळा मास्टर्स नाणेफेक या. कॅप्टन प्लीज, ही रिक्वेस्ट करण्याची खरं तर गरज लागली नाही पाहिजे भारत, कारण सामने जसे पुढे सरकत आहेत तसाच लगे पवित्रा झाला पाहिजे. मी विनंती करतोय दोन्ही कॅप्टन्सना लवकर या. 59 धावा विजयासाठी आहेत. या धावा कशा काय पद्धतीने होतील किंवा ती येणारी 5 षटकं कशी काय ठरतील, धावचं समालोचन घेऊन येतील आमचे सहकारी मित्र आणि एकूणच आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अधिकृत समालोचक सन्माननीय भारत राऊत. धन्यवाद. थँक्यू संकेत पाटील. पुन्हा एकदा मी सर्व क्रीडा रसिकांना विनंती करतोय की जेवण सुरू आहे. आगरीकट्टा जो मंडप आहे त्या मंडपात सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था घोडबंदर मास्टर्स संघाने केलेली आहे, तर प्लीज आपण त्या ठिकाणी जाऊन जेवण करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी वळतोय ज्याचा उल्लेख वारंवार केला गेला, खास करून आमचे साथी समालोचक संकेत पाटील यांच्या मुखातून. खरोखरच वन मॅन शो. खूप कौतुक वाटतं या मुलाचं, कारण एक सर्वात मोठी स्पर्धा मीरा भाईंदर नगरीमध्ये या मुलानं पुढे आणली आणि यशस्वी देखील केली. तर इथे सन्मानित केलं जातं घोडबंदर मास्टर्सच्या माध्यमातून सन्माननीय अमितजी तरे यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. मी भरत वैद्य यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते अमित तरे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. हे संपूर्ण जे मंडप आहेत, येस भरत, तिथे जर बघितलं तर एका बाजूला अमित तरे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय घोडबंदर मास्टर्स. म्हणजे हे काय तर नाण्याच्या 2 बाजू आहेत, त्या एकमेकाला पूरक आहेत. म्हणजे तुमचा तो कॉइन कम्प्लीटच होणार नाही. त्यामुळे निश्चितच अमित तरेचा मनापासून आभार आहे, कारण अमितला ज्या वेळेला सहकार्याची गरज लागली त्यावेळेला हेच घोडबंदरचे मास्टरचे खेळाडू सगळे सहकार्यासाठी होते. त्यामुळे निश्चितच ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत, त्यामुळे एका वाचून दुसऱ्याला पर्याय नाही. थँक्यू व्हेरी मच अमित, थँक्यू व्हेरी मच घोडबंदर मास्टर. चला पुढचा सामना जेम्स बॉन्ड राई मास्टर्स वर्सेस ओळा मास्टर. चला दोन्ही कर्णधारांना विनंती करतो मुख्य मंचावर या प्लीज. मगाशी तुम्ही म्हटलं होतं संकेत पाटील, आज दिवस खास आहे, कारण आज दिवस आहे तो जवळपास 3 व्यक्तींच्या वाढदिवस आहे. एक म्हणजे आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष किसनेजी भोईर साहेब, दुसरं म्हणजे आपण आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहसचिव कैलासजी म्हात्रे आणि त्यानंतर मात्र ओवळा मास्टर संघाचे यशस्वी संघनायक चंद्रशेखर ओवळेकर यांचा देखील आज वाढदिवस आहे आणि ते इथे उपस्थित झालेले आहेत. तर मित्रा, संपूर्ण आगरी कोळी समाज सामाजिक संस्था इथे उपस्थित झालेल्या सर्व क्रीडा रसिकांच्या वतीनं तुम्हास वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. चंद्रशेखर ओवळेकर. तर नाणेफेकीचा कौल केला तो छोटू शर्मा जी यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे. उद्योजक आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. एका साईडला आपण ओवळा संघ पाहणार आहोत, तर एका साईडला जेम्स बॉन्ड राई. या 2 संघांच्या दरम्यान ही पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल. राई संघ नाणेफेक जिंकतोय. राकेश पाटील, आपण आपला निर्णय कळवायचा आहे. विन द टॉस अँड चॉईस द बॅट या बॉल फर्स्ट. जेम्स बॉन्ड. तर या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय जेम्स बॉन्ड राई संघाचे संघनायक राकेश पाटील यांचा. वेलकम राकेश, वेलकम जेम्स बॉन्ड राई. आपल्याला या सामन्यासाठी शुभेच्छा असतील. आणि पहा, प्रत्येक संघाला घोडबंदर मास्टर्सच्या माध्यमातून फ्रूट दिले जात आहेत. केळी आणि मोसंबी आहेत आणि एक इलेक्ट्रिक पावडर म्हणजे ग्लुकॉन डीचा डब्बा देखील सोबत दिला जातोय, कारण आज डिहायड्रेशन मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाचं तापमान आज आणि उद्या हे 2 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि खास करून आपल्या पट्ट्यामध्येच जास्त प्रमाणात ऊन आहे आणि त्या कारणास्तव कोणत्याही खेळाडूला कोणत्याही प्रकारचा दगा होता कामा नये याची संपूर्ण दक्षता ही घोडबंदर मास्टर्स संघाने घेतलेली आहे. साईनाथ बालकुम यांनी यायचं आहे, कारण उमेळमानच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक सन्माननीय भगवानदादा पाटील यांनी त्यांचं
स्वीकारला होता उत्कृष्ट यष्टीरक्षक, सॉरी माफ करा, उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून जे साईनाथचं प्राइज होतं, कारण साईनाथ तिथे नव्हते म्हणून ते पारितोषिक भगवंतदादा पाटील यांना स्वीकारलं होतं. ते पारितोषिक या ठिकाणी आपल्याला दिलं जात आहे. तर मी विनंती करतोय विश्वासजी मुकादम साहेब, आपल्याला विनंती करतोय की आपण प्लीज आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. विश्वासजी मुकादम साहेब विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन बसा. तर मिलिंद म्हात्रे, खरोखरच मैत्री चषक भरपूर मी म्हणेल खास करून चर्चा झाली त्या पंचकृषीमध्ये. खरोखर मैत्री कशी असायला हवी याचं प्रत्यक्ष उदाहरण मिलिंद म्हात्रे यांना मैत्री चषकच्या माध्यमातून दाखवून दिलं मी म्हणेन संपूर्ण या पंचकृषीमध्ये. तर ते देखील या सोबत आहेत. अमित तरे वन मॅन शो, कारण आपण अमित तरे यांची सर्वात मोठी स्पर्धा या मैदानावर पाहिली होती, तर अमितला देखील विसरता कामा नाहीये. तर चला मॅच ऑन करा, जास्त वेळ वाया घालू नका. त्या ठिकाणी मी विनंती करतोय आयोजकांना की त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत ओवळा परिसर मास्टर्स कार्याध्यक्ष सन्माननीय विश्वासजी मुकादम साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं इथे शुभ सन्मान केला जातोय, तो म्हणजेच घोडबंदर मास्टरच्या वतीनं. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज गणेश मनेरा यांना पाहतोय, नॉन स्ट्राईकला आपण नारायण या खेळाडूला पाहतोय, गोलंदाजी पॉईंटवर आपण गोलंदाज पाहतायत तो म्हणजे शशिकांत वर्तक. दोन्ही संघनायकांना विनंती करतोय, वाघवीळ संघ मोहनदादा गोंधळे यांना विनंती करतोय आपला राखीव खेळाडू प्लीज पाठवून द्या, कारण स्कोरर नवीन आहे त्या कारणास प्लीज विनंती करतोय. सावकाश उतरावं कार्याध्यक्ष प्रकाशजी ठाकूर साहेब. आणि वारंवार एक नक्कीच सल्ला दिला जाईल की प्लीज प्रत्येक खेळाडूंना काळजी घ्या. जर तुम्हाला थकवा मैदानाच्या आतमध्ये जाणवत असेल तर मैदानातून बाहेर या, जीवावर बेतेपर्यंत सामना खेळू नका, धावा काढू नका. ही आमच्याकडून आगरी समाज सामाजिक संस्थेकडून तुम्हाला एक नम्र विनंती आहे मित्रांनो की प्लीज असं काहीही करू नका ज्यामध्ये तुमच्या जीवाला धोका निर्माण होईल. ऑन साइडला यावेळेस ड्राइव्ह केलं गेलं. मिड ऑन रिझर्व मध्ये मात्र प्रशांत वर्तक चेंडूला पायाने अडवतायत. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. या ठिकाणी आपण पाहतोय तर व्यासपीठाच्या दिशेने वळतोय, शुभ सन्मान केला जातोय घोडबंदर मास्टर संघाचे कर्णधार अजिंक्य तरे यांच्या शुभ हस्ते. रमा ठाकूर एक ऑलराऊंडर ओळा परिसर या संघाचे खेळाडू. वेलकम रमाजी, आपलं देखील हार्दिक स्वागत. यावेळेस सुरेख चेंडू हाताळला गेला. खास करून आपण गोलंदाज पाहतायत शशिकांत वर्धक. मी उल्लेख केला होता मगाशी संकेत पाटील समालोचन करण्यासाठी होते त्यावेळेस देखील उल्लेख केला होता की या वर्षामध्ये आपण ही 12वी स्पर्धा पाहतोय. 23 स्पर्धा आपल्याला खेळायच्या आहेत आणि उन्हाचं तापमान मित्रांनो मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. यावेळेस ऑफ साइडला डाऊन द ग्राउंड खेळला जातोय. मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहेत अजय आणि अजय कडून मिसफील्ड, चेंडू मात्र जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय हा शानदार चौकार. तर वारंवार आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यांचे देखील फोन सुरू आहेत. प्रत्येक खेळाडूला काळजी घेण्यासाठी सांगा, प्रत्येक खेळाडूला जीवावर बेतेपर्यंत मैदानामध्ये राहू नका असं नक्कीच विनंती करा. थकवा जाणवत असेल तर प्लीज मैदानातून बाहेर या. लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत काही काल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे का? यस, इथे मात्र गडी बाद. नारायण यांच्या खेळीला मात्र पूर्ण विराम. पहिला गडी बाद. धावपळकावर धावा आहेत वाघवील मास्टर्स संघाची, ती म्हणजेच 5. आगरी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे अंतर्गत आपण ही 12वी स्पर्धा मित्रांनो खेळत आहोत. आपल्याला 23 स्पर्धेची मालिका खेळायची आहे. पुढील आपण शनिवारी आणि रविवारी थेट जाणार आहोत ते म्हणजेच वाघवेलच्या नगरीमध्ये. म्हणजेच वाघवेल म्हटलं तर तानाजी पाटील, वाघवेल म्हटलं तर गणेश मनेरा आणि वाघवेल म्हटलं तर मोहन गोंधळे यांच्या नगरीमध्ये आपण जाणार आहोत पुढची म्हणजेच आपली 13वी मास्टरची स्पर्धा खेळण्यासाठी. संख्या आपण 5 पाहतोय. चला प्लीज गाडी लवकर हे करा. ज्या गाड्या आपण पार्क करता मित्रांनो सर्वांना मी विनंती करतोय गाडी पार्क करताना थोडासा विचार करा. आपली मिरळ आहे त्याचा त्रास होणार नाही दुसऱ्यांना, याप्रमाणे आपण गाडी पार्क करावी.
आणि खास करून आपण जर पाहिलं त्या ठिकाणी स्टँड आहे मिड विकेट रिझर्व मध्ये, त्या स्टँडच्या मागे जर आपण गाड्या पार्क केल्या तर बरं होईल, कारण हे असं एकमेव मैदान आहे तिथे पार्किंगची एक मोठी सुविधा आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न लॉफ करतोय डीप लॉंग ऑनच्या दिशेनं गणेश मनेरा. हा चेंडू त्या ठिकाणी शतरक्षक आहेत ते म्हणजेच गणेश पाटील चेंडूला फील्ड करतायत. चांगले शतरक्षण, चांगली फेकी, फक्त 2 धावा या फटक्यावर प्राप्त करतोय गणेश. संघ तब्बल पोहोचतोय तो म्हणजे 7 या धावसंख्येवर. 59 धावा या विजयासाठी दिलेल्या आहेत वाघवेळ मास्टर्स या संघाला. पेनकरपडा मास्टर्स या संघाला म्हणजे आपण विचार केला तानाजी पाटील माझ्या सोबत आहेत तर तब्बल 12 धावा या तानाजी पाटील प्रतिषटकामागे काढायच्या आहेत. सन्माननीय सभापती मोहनदादा म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं इथे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे विद्यमान सभापती मोहनदादा म्हात्रे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. दुपारच्या या वेळेमध्ये दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. विनंती करतो दादांना की आपण आमच्या व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. त्यानंतर या नगरीचे उद्योगपती सन्माननीय छोटूजी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतोय. छोटूंजी विषयी म्हणायचं गेलं तर या मैदानावर अशी एकही स्पर्धा झाली नाही मी म्हणेल की त्या स्पर्धेमध्ये छोटूजी उपस्थित नसतील. कोणतीही स्पर्धा असू दे, मास्टर स्पर्धा असू दे किंवा ओपनची स्पर्धा असू दे, प्रत्येक स्पर्धेमध्ये छोटूंजींचं आगमन हे प्रार्थनीय असतं. तर या ठिकाणी छोटूंजींचं आगमन झालेलं आहे. वेलकम छोटूजी, आपलं हार्दिक स्वागत. गाडी प्लीज, गाडी कोणाची आहे? 4 व्हीलर कुठली आहे? छोटूबाईची आहे का? ओके ओके, छोटूबाईची गाडी आहे. तर जे चालक आहेत त्यांना विनंती करतो की गाडी आपण व्यवस्थित पार्क करावी. 2 संघ आपण पाहतात आमने सामने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत मिस्टर डॉक्टर ज्ञानदेव डाकी हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत आपण पाहतो बरेचसे लोक खास करून जुडले गेलेले आहेत या स्पर्धेला. TCP लाईव्ह च्या माध्यमातून, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून थँक्यू महेंद्र पाटील अँड कंपनी. अप्रतिम अपडेट खरं म्हणायचं गेलं तर सर्वात ठिकाणातून शुभेच्छा आलेल्या आहेत आणि बरेचसे लोक जवळजवळ विचार केला आपण तर 200हून अधिक लोक खास करून हा सामना पाहण्यासाठी या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. तर नक्कीच सर्व श्रोत्यांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो जे लाईव्ह आहेत युट्यूबच्या माध्यमातून आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून. त्या सर्व श्रोत्यांचं इथे हार्दिक स्वागत करतो. प्लीज ज्या गाडी आहेत 4 व्हीलर आहेत त्या व्यवस्थित पार्क करा विनंती करतोय सर्व आलेल्या प्रेक्षकांना. मित पाटील हे देखील जॉईन आहेत. ऑल द बेस्ट वाघवेल 40+ मित कडून शुभेच्छा येत आहेत. त्यानंतर जेरी खास करून ऑल द बेस्ट ओला 40+. बरेचसे कारण विशाल भोईर देखील जुडले गेलेले आहेत. खास थेट ओवळ्यावरून ते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. गणेश पाटील त्यानंतर यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत. राजेंद्र पाटील यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेला. गुड आयोजन, कौतुक करण मी आयोजनाबद्दल घोडबंदर मास्टर्स या संघाचं, कारण चांगलं आयोजन पाहायला मिळतं आणि सातत्यानं घोडबंदर मास्टर्स संघाच्या माध्यमातून सातत्यानं आगरीकुळी सामाजिक संस्थेच्या ज्या मास्टरच्या मित्रांनो स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धेमध्ये काय नवीन पाहायला मिळतं तर नक्कीच एक मी नवीन नक्कीच कौतुक करेन की नेहमी वेगळं पण देण्याचा प्रयत्न घोडबंदर मास्टर्स संघाने केलेला आहे. संदीपची दहीफळी यांना देखील विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. गाडी व्यवस्थित पार्क करा विनंती करतो मी सर्वांना. गाड्या व्यवस्थित पार्क करा तर सामना सुरू होतोय. यावेळेस इनसाइड आउटचा फटका सुरेख स्क्वेअर कट पाहायला मिळते. त्या ठिकाणी शतरक्षक आहेत. चांगले शतरक्षण, चांगली फेकी पाहायला मिळाली. अंकुश वर्तक त्या ठिकाणी आहेत. फलकावर धावा येत आहेत त्यामुळेच वाघवेळ मास्टर्स या संघाच्या 9 धावा. प्रति षटकामागे 12च्या सरासरीनं वाघवेळ संघाला खेळायचं आहे कारण 59 धावा या फलकावर दिलेल्या आहेत पेनकरपडा मास्टर्स या संघानं. बराचसा रेकॉर्ड्स आहे मित्रांनो. आतापर्यंत किती स्पर्धेमध्ये काय कामगिरी पेनकरपडानं वाघवेळ संघानं केलेली आहे याच्या विषयी नक्की चर्चा केली जाईल. यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेनं प्रशांत वर्तक चेंडूला फील्ड करतायत. एक धाव त्या ठिकाणी वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो डेंजर झोन मध्ये. गणेश मनेरा काही गरज नव्हती या ठिकाणी ही दुहेरी धाव घेण्याची. इथे मात्र ही धाव मात्र धोकादायक ठरली मिस्टर गणेश मनेरा या खेळाडूला. परततोय गणेश मनेरा डगआउटच्या दिशेने. दुसरा फलंदाज बाद वाघवेळ मास्टर या संघाचा. फलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 11.
3 धावा काढण्याचा प्रयत्न गणेश मणेरायने केला होता. कॉलिंग व्यवस्थित नव्हती. गणेश मणेरायने डॉक्टर यांना म्हटलं होतं की आम्हाला थांबायचं आहे, मात्र एका साईडून आपण पाहिले तर डॉक्टरांची गाडी मात्र वेगानं सुटली होती आणि इथे मात्र आपण पाहतो तर पॉपिंग क्रीज क्रॉस करताना मात्र गणेश मणेरा कुठेतरी कमी पडला गेला. मित्रांनो, या स्पर्धेविषयी म्हणायचं गेलं तर पहिली स्पर्धा आपण आग्री कोळी सामाजिक संस्थेची पाहिली होती 27 आणि 28 नोव्हेंबर 2021 रोजी ओवळ्याच्या नगरीमध्ये, आणि त्या ठिकाणी ओवळा परिसर यांना पहिलं पारितोषिक पटकावलं होतं, कोलशेदनं दुसरं पारितोषिक आणि मोरवा याने नंबर 3चं पारितोषिक आणि पाणजू याने नंबर 3चं पारितोषिक पटकावलं होतं. त्यानंतर मित्रांनो दुसरी स्पर्धा आपण खेळलो होतो 11 आणि 12 डिसेंबर 2021 रोजी बालखोमच्या नगरीमध्ये. त्या ठिकाणी मालवणी मास्टर्स अंतिम विजेता ठरला होता. बालखोम नंबर 2, कोलशेद नंबर 3 आणि नारंगी नंबर 3 हा ठरला होता. त्यानंतर तिसरी स्पर्धा आपण 26 डिसेंबर 2021 रोजी खेळलो होतो मित्रांनो पेनकरपाड्याच्या मैदानावर. त्यावेळेस नक्कीच एक न भूतो भविष्य आपण असे सामने पाहिले होते पेनकरपाड्याच्या मैदानात. यावेळेस नंदू पाटील यांच्या बॅट मधून शानदार फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क, येतोय हा चौकार. 4 धावा फलकावर लागतात. अबाव 35चा प्लेयर आपण नंदू पाटीलला ज्यावेळेस इन झाला होता वाघवेळ संघाच्या माध्यमातून त्यावेळेस पाहिलं होतं, आणि जवळपास 8व्या खेळाडू जोपर्यंत बाद होत नाही तोपर्यंत नंदू पाटील यांना प्रतीक्षा करायला लागत होती. आता मात्र नंदू 40 मध्ये पदार्पण करतोय. आता मी थांबणार नाहीये, आता जी माझी खेळी आहे ती मात्र मी नक्कीच सर्वांना दाखवणार. आल्या मात्र प्रहार, चेंडूला पाठवून दिलं सीमारेषा पार, येतोय हा चौकार. फलकावर धावा लागतायत त्या म्हणजेच 15. सुरेख चेंडू कमबॅक करतो. यावेळेस पुन्हा एकदा बॉडीला रोल करून खेळण्याचा प्रयत्न नंदू पाटील याने केला होता. चेंडू मात्र निर्धाव. त्यानंतर मित्रांनो तिसरी स्पर्धा आपण पाहिली होती पेनकरपाड्याच्या मैदानावर. जेम्स बॉन्ड राईस संघ हा संघ विजेता संघ ठरला होता. RK मोरवा हा उपविजेता. एक्सर बी याने नंबर 3चं पारितोषिक पटकावलं होतं. ओम ब्रह्मदेव गोडदेव याने देखील नंबर 3चं पारितोषिक पटकावलं होतं. पंचांच्या दिशेने आपण पाहतोय तर चेंडू मात्र हा वाईट करत येतोय. नंबर 4 ची स्पर्धा आपण दैसरला पाहिली होती. मालवणी नंबर 1, RK मोरवा नंबर 2, ओवळा परिसर नंबर 3, जेम्स बॉन्ड राई नंबर 3 हा पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर आपण विचार केला मित्रांनो बऱ्याचशा स्पर्धा घडलेल्या आहेत, आणि या बऱ्याच स्पर्धेंचा जर आपण विचार केला इथे मात्र गोलंदाज किट होतोय. इजा झाली आहे की पहा, पंचांचा वाईटचा इशारा त्या ठिकाणी केला जातोय, मात्र कदाचित त्याच्या ग्रीप प्राप्त होत नाहीये गोलंदाजाला. आणखीन एक अवांतर चेंडू फलकावर धावा लागतायत त्या म्हणजेच 17 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. आणि आणखीन म्हणायचं गेलं मित्रांनो तर हे दोन संघ आमने सामने खेळतात. एक म्हणजे पेनकरपाडा मास्टर्स, दुसरा म्हणजे आपण पाहतोय तर वाघवील मास्टर्स. आणि या दोन संघांविषयी जर माहिती पुरवायची गेली तर वाघवीलच्या खात्यामध्ये फक्त एक पारितोषिक आहे या वर्षामध्ये. जवळजवळ आपण ही स्पर्धा मित्रांनो 12वी स्पर्धा खेळतोय, मात्र 11 स्पर्धांचा विचार केला तर एक पारितोषिक वाघवीलच्या खात्यामध्ये आहे नंबर 3चं. ते देखील तानाजी पाटील कर्णधार पद ज्यावेळेस भूषवलं होतं त्यावेळेस. मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत. प्रशांत वर्तक यांच्या हातातून मात्र झेल त्या ठिकाणी निसटतोय आणि या झेलचं रूपांतर मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. ते म्हणजेच 2 या धावेमध्ये फलकावर धावा 2 येत आहेत. 19 धावा फलकावर पाहायला मिळतात. एका साईडला वाघवील संघ खास करून मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय 59 धावा या पूर्ण करण्याचा. एका साईडला पेनकरपाडा संघ आपण पाहतोय प्रयत्न करतोय की या 59 धावा वाघवील संघाला पूर्ण करून द्यायच्या नाहीयेत. त्यावेळेस फक्त कट करण्याचा प्रयत्न, चेंडू एसटीच्या मागे निघून जातोय. शेवटचा चेंडू मात्र निर्धाव हाताळला जातोय. गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय तो विशाल आहे, त्यांच्याकडून 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा लागतायत त्या 19 धावा. चांगल्या मी म्हणेन सुसज्ज स्थितीमध्ये आपल्याला वाघवीलचा संघ पाहायला मिळतोय. कारण आपण सरासरी पाहिली तर 12च्या सरासरीनं वाघवील संघाला मैदानाच्या आतमध्ये खेळायचं होतं. मैदानाच्या आतमध्ये करंट रन रेट आपण पाहिला वाघवील संघाचा तर तब्बल 10च्या सरासरीने, मात्र एक प्रकारे म्हणायचं गेलं तर जवळपास 9.50च्या सरासरीनं वाघवील संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. तर नक्कीच तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं होतं. संघनायक होते तानाजी पाटील आणि त्यावेळेस आपण पाहिलं तर वाघवील संघानं एक्सर ए च्या स्पर्धेमध्ये नंबर 3चा पारितोषिक पटकावलं होतं. यावेळेस ऑफ साइडला चेंडू खेळून अजय येतोय चेंडूला फील्ड करण्यासाठी. दुसऱ्या एफर्ट मध्ये चेंडूला अजय उचलतोय. फक्त एक धाव.
त्यानंतर एकसर बीच्या स्पर्धा देखील वाघवीर संघाने गाजवली होती. नंबर 3चं पारितोषिक एकसर बीच्या स्पर्धेमध्ये देखील पटकावलं होतं. म्हणजे एक प्रकारे म्हणायचं गेलं तर एकसरच्या ज्या स्पर्धा आहेत त्या वाघवीर संघाला लकी ठरल्या होत्या. नंदू पाटील स्ट्राइक एंडला एका साईडला आपण पाहतो. शशिकांत वर्तक शतरक्षण लावताना नंदू पाटलांसाठी डान्स केला जातोय. पिचवर पुढे येऊन लॉफ करण्याचा प्रयत्न केला होता नंदू पाटील यांना. फुटवर्कचा चांगला वापर त्या ठिकाणी केला होता नंदूना. इथे स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न होता मात्र क्रीज मध्ये फलंदाज होता आणि त्या कारणास्तव कदाचित आगरी समाज सामाजिक संस्थेच्या नियमानुसार हा चेंडू मात्र या ठिकाणी डेट केला जाईल. परतावा लागेल डॉक्टर डाकी यांना स्ट्राइक एंडवर. नॉन स्ट्राइकला पुन्हा एकदा नंदू पाटील यांना यावं लागेल. एक धाव ही मात्र गृहीत केली जाईल. फळकावर धावा लागतात ते 21 धावा. 59 धावेचा पाठलाग करतोय मित्रांनो वाघवीर संघ. जे प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून जॉईन झालेले आहेत, स्मार्ट टीव्ही स्मार्टफोनच्या माध्यमातून जॉईन झालेले आहेत, त्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. पहिल्या फेरीतील तिसरा सामना. एका साईडला पेनकरपडा मास्टर्स तर एका साईडला आहे वाघवीर मास्टर्स. पेनकरपडा संघाने फलंदाजी करून प्रथम फलंदाजी करून 59 धावेचं आव्हान हे वाघवीर संघासमोर ठेवलेलं आहे आणि ते त्याच 59 धावेच्या आव्हानाला वाघवीर संघ पेलताना मैदानाच्या आतमध्ये. जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो डॉक्टर ज्ञानदेव डाकी यांना पाहतोय. नंदू पाटील हा फलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फलकावर धावा लागतायत 2.3 चेंडूच्या खेळीच्या समाप्तीनंतर फलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 23. यावेळेस ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने सुरेख फटका पाहायला मिळतोय. डॉक्टर डाके यांच्या बॅट मधून 2 धावा पूर्ण. फेकी थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आणि याच फेकीचा फायदा मात्र मैदानाच्या आतमध्ये उचलला तो म्हणजेच डॉक्टर डाकी आणि नंदू पाटील यांना या 2 धावा लगेचच प्राप्त केल्या. 2 धावेनं मात्र वाघवीर संघ पुढे वाटचाल करताना पोहोचतोय तो म्हणजे 26 या धावसंख्येवर. बरेचसे प्रेक्षक मित्रांनो जुडले गेलेले आहेत या स्पर्धेला. बऱ्याचशा प्रेक्षकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि बऱ्याचशा प्रेक्षकांकडून खास करून म्हणायचं गेलं तर घोडबंदर मास्टर्स संघाला देखील शुभेच्छा गेलेल्या आहेत. अप्रतिम आयोजन असं देखील खास करून उल्लेख केला जातोय घोडबंदर. याचा बॉडीला रोल करून चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने फेकून दिला. चेंडू मात्र जातोय 1 बॉल सीमा रेषा पार. येतोय हा नंदू पाटील यांच्या बॅट मधून एक दमदार चौकार. धाव फलकावर आपण धावा पाहता. या चौकाराच्या साह्याने 30 धावा या फलकावर लागलेल्या आहेत. विचार केला आपण तर बरेचसे प्रेक्षक खास करून जुडले गेलेले आहेत. एक प्रकारे नक्कीच मी स्वप्नील महाडिक यांचं नक्कीच आभार व्यक्त करतोय कारण चांगला कमेंट दिले. त्यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने रिप्लाय पाहायला मिळतोय. मात्र तो प्रयत्न त्या ठिकाणी केला होता हा झेल पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चांगलाच केला होता. कौतुक करेल कारण झेल जरी निसटला तरी देखील मी म्हणेल काही धावा वाचवल्या. शतरक्षकाने 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा तिसरी धाव मात्र धोकादायक ठरते डॉक्टर डाकी यांना. फलंदाज बाद होतोय. तिसरा धाव फलकावर धावा आहेत त्या म्हणजेच वाघवीर मास्टर्स संघाच्या 32 धावा. तर स्वप्नील माडिक जॉईन झालेले आहेत आणि त्यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. खास करून घोडबंदर मास्टर्स खास करून या आयोजनासाठी शुभेच्छा आल्या. थँक्यू स्वप्नीलजी, आपलं हार्दिक स्वागत. विशाल भोईर देखील जॉईन झालेले आहेत खास राईस गावावरून. तर त्यांच्याकडून जेम्स मॉन्ट राईला देखील शुभेच्छा आलेल्या आहेत तर त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी आम्ही वळतोय शुभ सन्मानाच्या दिशेनं कारण मैदानाच्या आतमध्ये जातोय पाणी आणि त्या कारणास्तव आम्ही वळतोय कॉम्बॉक्सच्या आमच्या अतिथी कक्षाच्या दिशेनं. या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. सन्माननीय मीरा भाईंदर महानगरपालिकेचे विद्यमान सभापती मोहनदादा मात्रे यांचा शुभ सन्मान केला जातोय. मी विनोदजी भोईर साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मोहनदादा मात्रे यांचा आपण शुभ सन्मान करायचा. वेलकम वेलकम दादा, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्यानंतर या नगरीचे उद्योगपती छोटूभाई यांचा देखील शुभ सन्मान घोडबंदर मास्टर्सच्या माध्यमातून केला जातोय. अजिंक्य तरी घोडबंदर मास्टर्स कर्णधार आणि अजिंक्यच्या शुभ हस्ते छोटूभाई उद्योजक यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेलकम छोटूभाई, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाणी जाताना पाहतोय. फळकावर धावा आहेत त्या म्हणजे 32 विकेट. जर आपण पाहिल्या वाघवेल संघाच्या आतापर्यंत गेलेल्या आहेत त्या 3 विकेट. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर शशिकांत वर्तक यानं हाताळलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल शशिकांत वर्तक यानं 7 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर विशाल यानं दुसरं षटक हाताळलं होतं आणि जवळपास दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर विशालनं देखील बऱ्याच धावा खर्च केल्या होत्या. या ठिकाणी आणखीन एक शुभ सन्मान केला जातोय. संदीपजी दैफळे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी घोडबंदर मास्टरच्या वतीने केला जातोय. मी कैलासला विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते दैफळे सरांचा आपण शुभ सन्मान करावा. धावफळकावर धावा आहेत त्या 32 धावा आहेत. आव्हान आहे 59 धावेचं म्हणजे अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडू मध्ये 27 धावेची गरज. 12 चेंडू 27 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश येतोय. कोण विसरणार मित्रांनो. एकसरचं मैदान आणि एकसर ए ची स्पर्धा असू द्या किंवा एकसर बी ची स्पर्धा असू द्या, या दोन्ही स्पर्धांमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. 2 वेळा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या मुलानं घेतला होता आणि तोच खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नंबर 5 चा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय राकेश. कारण एक प्रकारे म्हणायचं गेलं नंबर 3 चं पारितोषिक एकसर बी च्या त्या स्पर्धेमध्ये वाघवेल संघानं घेतलं होतं. त्याचं सर्व श्रेय मी राकेशला देईल. अफलातून फलंदाजी केली होती या फलंदाजांना त्या स्पर्धेमध्ये आणि हे मैदान देखील पोषक आहे. कारण ज्याप्रमाणे राकेशनं एकसर बी एकसर एच्या मैदानावर जी खेळी केली होती त्यावेळेस देखील आपण पाहिलं तर उजवाड्या खेळाडूला सर्वाधिक संधी होती. हवेचा वेग त्या दिशेनं मोठ्या प्रमाणात होता आणि हे घोडबंदरचं मैदान आहे आणि या घोडबंदरच्या मैदानावर देखील उजवाडे खेळाडू आहेत. त्यांना खरोखरच एक सुवर्ण संधी आहे मोठमोठे फटके खेळण्याची. कारण हवेचा जो आपण वेग जो पाहतोय ती पूर्वेची हवा पश्चिमेच्या दिशेनं वेगाने वाहते. नक्कीच ती खेळी पुन्हा एकदा राकेशच्या बॅटमधून पाहण्याची शक्यता नक्कीच मी वर्तवली जाईल. फलकावर धावा आहेत त्या 32. 12 चेंडू अजूनही शेष आहेत आणि 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत विजयासाठी वाघवेल या संघाला. त्या म्हणजे 27. 12 चेंडू 27 धावा. स्ट्राइक एंडला आपण नंदू पाटील पाहतोय. नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय राकेश. गोलंदाजी पॉइंटवर आपण गोलंदाज पाहतोय अंकुश वर्तक. जॉईन झालेले आहेत संकेत पाटील आणि फ्रॉम राई. पुढचा सामना आपण पाहणार आहोत ओवळा आणि राई या दोन संघांच्या दरम्यान. ओवळा म्हटलं चंद्रशेखर ओवलेकर आणि राई म्हटलं तर राकेश पाटील. हे दोन संघनायक आहेत संघाचे मित्रांनो. आज चंद्रशेखर ओवलेकर यांचा वाढदिवस आहे तर राकेश नक्कीच एक यशस्वी संघनायक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कारण संघनायक पद खास करून हेमूकडे दिलं होतं त्यावेळेस पेनकरपाड्याच्या मैदानावर. हे सुरेख चेंडू हाताळला जातोय. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू पिच केला गेला. कौतुक करेन मी अंकुश वर्तक यांचं. कारण काही चेंडू निर्धाव जाणे हे पेनकरपाडा संघासाठी खूप महत्त्वाचे असतील. आणि लक फॅक्टर कुठे म्हणायचं गेलं तर त्यावेळी चमकलं होतं. कारण मोठमोठ्या संघांना खास करून राईस संघानं पराभूत केलं होतं. मालवणी म्हणा त्यानंतर म्हणायचं कोळशीत म्हणा अशा बलाढ्य संघांना जमदोन राईस संघानं खास करून पेनकरपाड्याच्या मैदानावर पराभूत केलं होतं. त्यानंतर आरकी मोरवा यावेळेस सुरेख फटका इनसाइड आउटचा फटका. चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून करतोय. मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते मात्र चांगला बॅकअप पाहायला मिळाला. चेंडू फेक होईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. कौतुक करेन मी त्या ठिकाणी गोलंदाज अंकुश वर्तक यांचं. कारण यावेळेस अप्रतिम दर्जाची गोलंदाजी अंकुश वर्तक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या चेंडूचा जर आपण उल्लेख केला तर जवळपास व्हाईट यॉर्कर हा चेंडू हाताळला होता. खोदून काढला चेंडू तो म्हणजे नंदू पाटील यांना. मला माहित नाही रन असेल तो स्कोर मी मला धाव संख्या 34. यावेळेस हा मस्तान स्ट्रोक आहे. चेंडू हवे त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. डीप लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक देखील वेगाने आला होता मात्र फेक जाईपर्यंत या इथे धावा पूर्ण केल्या त्या म्हणजेच 3. नंदू पाटील राकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. पूर्णतः कल्पना आहे. तानाजी पाटील इथे आमच्या बाजूला आहेत आणि नक्कीच या जोडीवर मी म्हणेल अवलंबून असेल हा स्कोरबोर्ड. कारण क्षमता आहे, टॅलेंट आहे आणि महत्वाची पारी या जोडीच्या माध्यमातून मास्टर्स क्रिकेटमध्ये खेळली देखील गेली आहे. आणि त्या कारणास्तव नक्कीच या ज्या धावा आहेत 29 धावा 12 चेंडू 27 धावा हे आव्हान जितकं मोठं वाटत असेल तितकंच नक्की ते मोठं नाही आहे. कारण अनेकदा या जोडीनं तो विक्रम केलेला आहे.
जवळपास 7 चेंडू 23 धावेचा देखील विक्रम या जोडीच्या माध्यमातून मास्टर्स क्रिकेटमध्ये आहे हे देखील विसरता कामा नये. मात्र गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा आहे अंकुश वर्तक. कौतुक करेल कारण एक विचार केला अंकुश विषयी तर फलंदाजाच्या जवळ जात नाहीये. खेळाडू पासून लांब राहण्याचा प्रयत्न करतोय. अपील मैदानाच्या आतमध्ये पंचांचं बोर्ड उंच. एक मोठा धक्का वाघवेळ या संघाला. राकेश मात्र परततोय डग आउटच्या दिशेनं. मोठी विकेट मिळते ती पेनकरपाडा या संघाला. राकेश बाद होतोय या ठिकाणी. जेलबादच्या स्वरूपात आपण पाहिलं तर शशिकांत वर्तक एसटीच्या मागे आहेत. सुरेख तेज तर्रार हा चेंडू आपण पाहिला होता. खास करून अंकुश वर्तक यांच्या षटकातील जवळपास चौथा चेंडू मात्र अतिशय वेगाने हाताळला होता. चेंडू चांगल्या प्रकारे टॉस झाला. बॅटला ब्रश करून मात्र चेंडू बसला तो शशिकांत वर्तक यांच्या हातामध्ये. एक मोठी विकेट. राकेश जो खेळाडू जवळपास इन्फॉर्म खेळाडू म्हणून गणला जातोय वाघबेळ या संघाचा तो खेळाडू मात्र स्वस्त्यात बाद होतोय असं म्हणायला काही हरकत नाहीये. नवीन खेळाडू ज्ञान येतोय. ज्ञान पाटील हा देखील एक सर्वात मोठा खेळाडू म्हणून गणला जातोय. मित्रांनो वाघवेळ या संघाच्या माध्यमातून खेळतोय. बरेचसे खेळाडू आहेत जे जेणेकरून मगाशी संकेत पाटलांनी देखील उल्लेख केला की अजूनही ओपनचं क्रिकेट जितकं खेळलं जातं वाघवेळच्या या खेळाडूंच्या माध्यमातून तितकंच प्राधान्य हे मास्टर्स क्रिकेटला देखील दिलं जातं. यंग म्हणा, खास करून ज्ञान पाटील म्हणा, त्यानंतर राकेश पाटील म्हणा, त्यानंतर म्हणायचं गेलं नंदू पाटील म्हणा, हे जे खेळाडू आहेत हे ओपन क्रिकेट देखील खास करून वाघवेळ संघाच्या माध्यमातून खेळत आहेत. धाव संख्या 37 आहेत. तानाजी पाटील आमच्या बाजूला आहेत. षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो ते चौथं षटक सुरू आहे आणि या चौथ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजी पॉइंटवर अंकुश वर्तक या गोलंदाजाला पाहतो. स्ट्राइक एंडला आपण डावकुरे हाताचा खेळाडू ज्ञान पाटील या खेळाडूला पाहतोय. या वेळेस लवकर स्ट्रोक खेळला गेला. मी तर म्हणेल काही मिली सेकंद लवकर खेळला गेला. चेंडू मात्र थोडासा ट्रॅव्हल झाला आउट ऑफ स्टंप. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. एक आणखीन चेंडू हाताळावा लागेल. प्रयत्न चांगला केला होता. वारंवार तोच प्रयत्न आहे अंकुश वर्तक यांचा की खेळाडूच्या आपण लांब कसं राहू फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मगाशी आपण पाहिला नंबर 2चा चेंडू जर आपण पाहिला अंकुश वर्तक यांचा तर वाईट यॉर्कर महत्वपूर्ण तो चेंडू हाताळला होता अंकुश वर्तक यांना आणि हेच करावं लागेल पेनकरपाडा या संघाला. यावेळेस गुडलेनवरून चांगल्याच प्रकारे चेंडू उसळी घेतोय. पंच पुन्हा वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. आणखीन एक आव्हान तर चेंडू या ठिकाणी नोंदवला जातोय. हे 2 चेंडू महत्वाचे ठरले मित्रांनो कारण आतापर्यंत जवळपास 2 धावा खर्च करतोय अंकुश वर्तक. जवळजवळ चौथा चेंडू हाताळण्यासाठी, माफ करा 5वा चेंडू हाताळण्यासाठी. फलकावर धावा येत आहेत ते 39 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 59 धावेचं आव्हान आहे. विचार जर आपण केला मित्रांनो तर जवळपास चेंडू शिल्लक आहेत 8 आणि येणाऱ्या या 8 चेंडू मध्ये 20 धावा करायच्या आहेत. जेवणाची व्यवस्था सुरू आहे मित्रांनो. मंडप तुम्हाला दिसतोय जिथून आपण प्रवेश केला या मैदानावर. त्या ठिकाणी अग्रिकट्टा खास करून जो मंडप तुम्हाला दिसते त्या मंडपात जेवणाची व्यवस्था आहे, लक्षात ठेवा. यावेळेस बॉडीला रोल करून आडवे बॅटने सुरेख फटका मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय हा षटकार. 6 धावा. हीच कासेद आहे. ही जोडी फोडणं पेनकरपाडा संघासाठी खूप महत्वाचं असेल. विकेट मी तर म्हणेल पेनकरपाडा संघासाठी खूप महत्वाचे असेल. जर या फलंदाजापैकी एखादा खेळाडू बाद झाला तर नक्कीच पेनकरपाडा या संघाला पुढे येण्याची संधी जास्तीत जास्त आहे. ज्ञान पाटील एक सर्वात मोठा खेळाडू गणला जातोय मित्रांनो वाघवेळ संघाच्या माध्यमातून. कारण पूर्वीच आपण क्रिकेट जर पाहिलं तानाजी पाटील तर गणेश मणेरा, तानाजी पाटील ही नाव मोठी होती. ज्या वेळेस मोठमोठी धावसंख्या पुढे यायची त्या वेळेस ही नावं आवर्जून पुढे घेतली जायची. मात्र यावेळेस पूर्वीच्या क्रिकेट पासून आताचा क्रिकेट वेगळा आहे. मास्टर्स क्रिकेट मित्रांनो भरपूर परिवर्तन. या ठिकाणी मिस्तान स्टोक आहे. चेंडू हवेत. काय कॅच होईल का? हा जर कॅच झाला तर नक्कीच मॅच होऊ शकेल. यस कॅच होतोय. ज्ञान पाटील परततोय. आणखीन एक मोठी विकेट प्राप्त करतोय पेनकरपाडा मास्टर्स.
थँक्यू डीजे. कोणावर भरोसा असेल संगनायकाचा. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू. कोणता गोलंदाज हे 6 चेंडू मित्रांनो हाताळणार आहे, कारण 6 चेंडू अजून शेष आहेत आणि येणाऱ्या या 6 चेंडू मध्ये वाघवेल संघाला धावा करायच्या आहेत, त्या म्हणजेच 14. 6 चेंडू 14 धावा. मैदानाच्या आतमध्ये विचार विनिमय सुरू आहे, कोणाकडे षटक दिलं जाईल. मात्र वडमॅन शो तानाजी पाटील आमच्या बाजूला आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण जर विचार केला मित्रांनो, नवखा फलंदाज जातोय तो म्हणजे मिन्नात. तर हा एक आणखीन मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय वाघवेल मास्टर्सच्या संघाच्या माध्यमातून. गोलंदाज आपण पाहतोय मोहन पाटील. मिन्नात येतोय नवीन फलंदाज. 6 चेंडू 14 धावा. मिन्ना स्ट्राइक वर आहे तर मोहन पाटील गोलंदाजी ट्रॅक वर आहे. शशिकांत वर्तक चांगलं मार्गदर्शन देतात आपल्या गोलंदाजाला. काय हे 7 चेंडू कोणता संघ जिंकेल, वाघवेल संघ की पेनकरपडा संघ. विकेटकडे आपण लक्ष देऊया. जवळपास जर आपण विचार केला तर पेनकरपडा संघाच्या विकेट गेल्या होत्या, त्या म्हणजे 3 आणि वाघवेल संघाच्या विकेट जर आपण विचार केला तर 5 विकेट या वाघवेल संघाच्या गेलेल्या आहेत. म्हणजे विचार केला मित्रांनो तर 7 चेंडू आणि या 14 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. मोहन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राइक एंडला आपण मिन्नातला पाहतोय. पहिला चेंडू यावेळेस कोलवाटाचा चेंडू. चेंडू मात्र आदळतोय, तो पॅडवर एक धाव पूर्ण केली मात्र नाहीये, थांबवतोय. नंदूला स्ट्राइक घ्यायची आहे, या कारणास्तव नंदू मात्र मिन्नातला थांबवतोय. कारण नंदू विषयी विचार केला तर भरपूर अनुभव, बऱ्याच वर्षापासून वाघवेल संघाचं नेतृत्व करतोय. ओपनच्या क्रिकेटमध्ये देखील आपण नंदूला पाहिलं असेल आणि ज्यावेळेस मास्टर्स क्रिकेटमध्ये नंदू इन झाला त्यावेळेपासून आपण पाहतोय तर नंदू पाटील हे वाघवेल संघाचे मार्गदर्शक ठरलेले आहेत. आणि यावेळेस जी स्थिती आहे वाघवेल संघाची आणि या स्थितीतून बाहेर काढण्याचं काम कदाचित नंदू पाटील करू शकेल. आणि या कारणास्तव मात्र जिथे दुहेरी धाव होऊ शकले असते तिथे मात्र फक्त नंदू एक धाव पूर्ण करतोय आणि स्ट्राइक मात्र स्वतःजवळ ठेवतोय. चेंडू शेष आहेत ते 5 आणि या 5 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 13. 5 चेंडू आणि 13 धावा. जितकं ऊन मैदानाच्या आतमध्ये आहे, जितका पारा मित्रांनो वर चढलेला आहे, तितकंच हे क्रिकेट देखील आपल्याला गरमागरम क्रिकेट पाहायला मिळते. क्या बात आहे. यावेळेस हा चेंडू आपण पाहतो डीप लॉंग लेगच्या दिशेने, मात्र हा चेंडू झेलच्या स्वरूपात थँक्यू. जर आपण विचार केला नक्कीच संकेत पाटील यांचं देखील लक्ष होतं की खेळाडू आपण पहिला शतरक्षक पण पाहतोय तर थोडासा चेंज केला होता. अजय जो खास करून डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये होता, त्या डीप लॉंग ऑफ मधून अजयला थेट पाठवून दिलं डीप लॉंग लेग रिझन मध्ये. आणि कदाचित शशिकांत वर्तक यांचं पूर्णतः लक्ष होतं की नंदू पाटील ज्याप्रमाणे अक्रॉस क्रिकेट खेळतोय त्याप्रमाणे नक्कीच नंदूचा फटका जो आहे तो त्या दिशेने जाईल आणि तिथे मात्र कॅच होण्याची दाट शक्यता आहे. आणि आपल्यातला जो बेस्ट शतरक्षक आहे तो तिथे ठेवणं हे खूप आपल्यासाठी गरजेचं आहे. त्या कारणाचं मात्र अजयला मात्र त्या ठिकाणी नेऊन ठेवलं आणि नक्कीच कौतुक आहे अजयचा. एक चांगला कॅच, कदाचित हा कॅच संकेत पाटील मला तरी वाटतंय की या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकेल. कारण सेट बॅट्समॅन नंदू पाटील आतापर्यंत एक चांगली खेळी नंदूच्या बॅटमधून आपण पाहिली होती. जवळजवळ आपण 9 ते 10 चेंडू जर पाहिले नंदू पाटील क्रीजवर राहिला होता. एक चौकार नंदूच्या बॅटमधून आपण पाहिला होता आणि तोच सेट बॅट्समॅन नंदू पाटील मात्र परततोय डगआउट मध्ये. यावेळेस मात्र लाईन ऑफ लेंथ भरकटताना व्हाईटचा इशारा पंचांचा दिला जातोय. जर आपण विचार केला मित्रांनो तर 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 17 धावा या नंदू पाटीलने केल्या होत्या. आणि ज्या नंदू पाटीलचा धोका होता खास करून पेनकरपाडा या संघाला, त्या नंदू पाटीलला मात्र बाहेर काढलं गेलं. नवीन खेळाडू येतोय नवनाथ. 4 चेंडू 12 धावा. यावेळेस वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हा वेग आपण जर पाहतोय तर मात्र दिशा भरकटताना पाहायला मिळाली. व्हाईटचा इशारा पंचांचा. 1+1 मिळतील या 2 धावा. या 2 धावेने मात्र संघ वाघवेल संघ पुढे पोहोचतोय. तब्बल धावा फलकावर लागतायत ते 49 धावा. अजूनही चेंडू शेष आहेत ते म्हणजे 4 आणि धावा करायच्या आहेत त्या 10 धावा.
अतिरिक्त चेंडू जे वाया जात आहेत त्या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पेनकरपडा मास्टर्स या संघाला लाईन ऑफ लेंथ सुधारावी लागेल, कारण जे अतिरिक्त धावा ज्या खर्च होत आहेत त्या धावा कदाचित पेनकरपडा संघाला बॅकफुटला नेऊ शकतील. त्या कारणास्तव नक्कीच त्या गोष्टीकडे खूप लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा हा चेंडू जर आपण पाहिला तर फुल ऑफ लेंथचा चेंडू होता, मिस करतो. या चेंडू पॅरेलल फ्लाइट दिली होती गोलंदाजांना, मात्र फक्त निव्वळ एक धाव. अजूनही सामना संपला नाहीये, 3 चेंडू अजूनही शेष आहेत आणि येणाऱ्या या 3 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 9. हे समीकरण मित्रांनो मागच्या स्पर्धेमध्ये देखील आलं होतं. अप्रतिम सामना खेळला होता, मात्र जर विचार केला आपण त्या ठिकाणी जर खास करून मिसफील्ड झाली नसती पेनकरपडा या संघाच्या माध्यमातून तर उमेदमानच्या मैदानावर पेनकरपडा संघ जिंकला असता. हेच समीकरण पेनकरपडा संघासमोर होतं. 3 चेंडू 9 धावा, मात्र यावेळेस संघ आहे तो वाघवेलचा. सुरेख चेंडू, व्हेरिएशन पाहायला मिळालं, बदल पाहायला मिळाला आणि बदल हा असणं खूप गरजेचं आहे. बदल हा घडविणे खूप गरजेचं आहे आणि यावेळेस बदल मात्र गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला, तो म्हणजेच मोहन पाटील यांच्याकडून. स्लोराम चेंडू हाताळला आणि हा स्लोराम चेंडू हाताळला तो पॅडवर. स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादामध्ये मात्र गडी बाद होतोय, तो म्हणजेच मिन्नात. आज मंगळवारी आम्ही आलो घरी, बाई आईला तुझ्या चरणाची गाय सुखी ठेव आम्हाला लेकरांना, तेच मागणं माझी माऊली. सामना अजूनही संपला नाही मित्रांनो. एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजूनही चेंडू शेष आहेत, ते म्हणजे 2 फळकावर धावा लागतात ते 51 धावा आणि येणाऱ्या या 2 चेंडू मध्ये मात्र वाघवेल संघाला धावा करायच्या आहेत त्या 8. 2 चेंडू 8 धावा. विचार अजूनही मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. शशिकांत वर्तक एकत्र येत आहेत, त्यानंतर म्हणायचं गेलं तर प्रशांत वर्तक एकत्र येत आहेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, नाव सांगायचं आहे वाघवेल मास्टर्स. वाघवेल संघ खेळाडूचं नाव सांगावं प्लीज. प्रशांत. आणि प्रशांत यांच्या माहितीसाठी 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडू मध्ये कंपल्सरी 8 धावा करायच्या आहेत त्या वाघवेल या संघाला. अप्रतिम गोलंदाजी. जरी आपण विचार केला काही चेंडू मात्र मोहन पाटलांना आव्हांतर हाताळले, नो डाऊट. जर विचार केला आपण तर जवळपास मात्र 4 ते 5 धावा या आव्हांताच्या स्वरूपात मोहननं खर्च केला, तरी मात्र अप्रतिम षटक. 7 चेंडू आणि जवळपास 14 धावा हे समीकरण असताना आव्हान चेंडू हाताळले आणि त्यानंतर महत्वपूर्ण विकेट देखील मोहननं घेतल्या. 2 चेंडू कंपल्सरी 8 धावेची गरज. गोलंदाजी पॉइंटवर आहे मोहन, स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय प्रशांत. यावेळेस ऑन साइडला सुरेख फटका, त्या ठिकाणी शतरक्षक आहेत मनोज पाटील. मिसफील्ड होताना मनेश कडून झेल मात्र सुटला जातोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या आणि या 2 धावेला मात्र कन्वर्ट केलं गेलं, ते म्हणजेच 3 धावेमध्ये. सामना अजूनही संपला नाहीये, सामना अजूनही जवळ आहे मित्रांनो. 1 चेंडू शेष आहे आणि येणाऱ्या या 1 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या म्हणजेच 5. 1 चेंडू 5 धावा. संकेत पाटील माझ्या सोबत आहेत. नक्कीच संकेत नेहमी म्हणतोय की माणसांना भूतकाळ कधी आठवू नये, मात्र भूतकाळ चांगला असेल तर आठवणं खूप गरजेचं आहे. 1 चेंडू 5 धावा कंपल्सरी या 5 धावा करायच्या आहेत त्या म्हणजे वाघवेल या संघाला. म्हणजे म्हणायचं गेलं संकेत तर या चेंडूवर षटकार हवाय. काळाची गरज होऊन बसले, मात्र काही सामना रंगलाय बघा. 59 धावा चेस करत असं हार्ड नाही आहे, मात्र तरी सुद्धा गोलंदाजांचं कौतुक करीन. म्हणजे अतिशय चांगल्या दिशान टप्प्यावर गोलंदाजी केलंय, मात्र ॲट दी एंड 1 चेंडू आणि 5 धावा असं गणित राहिलं आहे. त्यामुळे निश्चितच कौतुक करीन या दोन्ही संघांचं की ज्यांनी चांगली फाईट दाखवली आहे. नक्कीच संकेत, कारण संघ कोणताही जिंकू द्या, मात्र प्रेक्षकांचं चांगल्याच प्रकारे मनोरंजन या दोन्ही संघांना केलेलं आहे. उत्कंठा वाढवलेली आहे प्रेक्षकांची. शेवटचा चेंडू कोणता संघ विजयी होईल. मात्र मनोजने मारलेले 2 षटकार शेवटच्या 2 चेंडूवर तेच आता बाकी राहिले आपण बघतोय, कारण ते त्या 2 षटकारांना 50 ओलांडली आणि जवळजवळ 60 पर्यंत पेनकरपडा संघाला घेऊन गेले. 1 चेंडू आणि 5 धावा. नक्कीच संकेत, कारण ते 12 धावा, शेवटचे 2 चेंडू 12 धावा आणि या 12 धावेने खऱ्या अर्थानं मात्र स्कोरबोर्डला खरा आकार दिला गेला मनोज पाटील यांच्या माध्यमातून. क्लिंग बोल्ड
शेवटचा चेंडू मात्र एसटी उद्ध्वस्त करतोय आणि अशा रीतीने मात्र पेणकरपडा मास्टर्स संघ इथे विजयी होतोय. पुढील वाटचालीसाठी पेणकरपडा मास्टर्स संघाला खूप खूप शुभेच्छा असतील. त्यानंतर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आम्ही वाघवेळ मास्टर या संघाचा देखील आभार व्यक्त करतोय. आपण आलात आणि आपल्या येण्यानं थँक्यू डीजे. चला दोन्ही पंचांना आम्ही रजा देतोय जेवणासाठी. तर प्रल्हाद पाटील आणि अशोक राऊत आपण लंच ब्रेक घ्यायचा आहे. तर पुढील सामना असेल मित्रांनो, जे प्रेक्षक लाईव्ह आहेत त्यांच्या माहितीसाठी पुढील सामना असेल पहिल्या फेरीतील शेवटचा सामना ओला परिसर वर्सेस जेम्स बॉन्ड राई या दोन संघांच्या दरम्यानचा सामना असेल. तर दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. तर मी विनंती करतोय वाघवेळ संघ आणि पेणकरपडा संघ जेवण सुरू आहे, आपण लगेचच जेवणाच्या मंडपात जायचं आहे. पंच अशोक राऊत त्यानंतर पंच प्रल्हाद पाटील आपण देखील जेवण करून घ्यायचं आहे. तर वळूया आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जाईल मिस्टर प्रशांत वर्तक. मिस्टर प्रशांत वर्तक ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि ज्यावेळेस सुरुवात होईल ओळा परिसर आणि राई या सामन्याला त्यावेळेस मायक्रोफोनवर असतील माझे साथी समालोचक मिस्टर संकेत पाटील.